मागच्या 4 महिन्याआधी विठाबाईंवर सिनेमा येणार आणि तोही छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे त्या सिनेमाला दिग्दर्शित करणार अशा चर्चा होत होत्या। पण याबद्दलची तशी काही ऑफिशियल माहिती कुठेच मिळत नव्हती। पण आता या विषयाला घेऊन बऱ्याचशा गोष्टी उघड होताना दिसत आहेत। तशी तर या सिनेमाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाबद्दल अजून तरी गोष्टी उघड केल्या नाहीतच, पण अनऑफिशियली बऱ्याचशा गोष्टी या सिनेमाबद्दल सध्या आपल्याला सोशल मीडियावरच पाहायला मिळत आहेत। तर अशाच काही या सिनेमाबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। विठाबाई नारायणगावकर महाराष्ट्रातील तमाशा लोककलेतील एक महत्त्वाचं पान, ज्यांनी हाल सोसणाऱ्या तमाशा लोककलेला एक सुवर्ण काळ दाखवला। त्याच विठाबाईंच्या जीवनावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे इठा या नावाचा एक भव्य दिव्य सिनेमा बनवत आहेत। तर जाणून घेऊयात इठा या सिनेमाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी। तर या सिनेमाबद्दल पहिली आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे या सिनेमाला हिंदीतील मॅड डॉग ही कंपनी एका मोठ्या बजेटवर बनवत आहे। ही तीच कंपनी आहे ज्यांनी याआधी आलेला छावा हा सिनेमा निर्मित केला होता। छावाचं प्रोडक्शन आपण बघितलंच की किती भव्यतेत तो सिनेमा बनवला गेला। तर यावरून आपण हा अंदाज नक्कीच लावू शकतो की ही कंपनी याही सिनेमाला तेवढ्याच भव्यतेत आणि तेवढ्याच रिअलिस्टिक पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर नुकतंच या सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे। काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं चित्रीकरण हे नाशिक परिसरात घडल्याचं बोललं जाते। यासोबतच अशीही माहिती मिळते की यानंतर आता या सिनेमाचे चित्रीकरण हे सोलापूर, कोल्हापूर आणि नंतर सातारा या परिसरात होणार आहे। काही जागेवर तर असंही बोललं जाते की येणाऱ्या 2026च्या मार्च महिन्यापर्यंत या सिनेमाचं चित्रीकरण देखील पूर्ण होईल। तर आता या सिनेमातील अजून एक महत्त्वाची गोष्ट जिच्याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे या सिनेमात आपल्याला कोण कलाकार पाहायला मिळतील। आता हे तर सर्वांनाच माहिती आहे की अभिनेत्री श्रद्धा कपूर ही आपल्याला विठाबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळेल, कारण याबद्दलच्या चर्चा या मागील 3-4 महिन्यांपासून सोशल मीडियावरच होत आहेत, ज्या की खऱ्या देखील आहेत। कारण सध्या असंही बोललं जाते की जे नाशिक परिसरात चित्रीकरण झाले तिथे चित्रीकरणाच्या सेटवर अभिनेत्री श्रद्धा कपूर यांना पैठणी साडीत बघितलं गेलंय। या व्यतिरिक्त अजून या सिनेमात अभिनेता मोहम्मद जिशान आयुब आणि अभिनेता रणदीप हुड्डा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतील असं बोललं जाते। आणि आता ती गोष्ट जी या सिनेमाला एका वेगळ्या स्तरावर पोहोचवेल ती म्हणजेच या सिनेमाचं संगीत। आता जेव्हा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा हा सिनेमा आला होता त्यावेळी अनेकांना असं वाटत होतं की छावा या सिनेमाला अजय अतुल यांचं संगीत असायला हवं होतं। तर ज्या लोकांची त्या सिनेमातून संगीताबाबतीत नाराजी झाली होती त्यांची नाराजी या सिनेमातून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे दूर करणार आहेत, कारण या येणाऱ्या इठा या सिनेमाला अजय अतुल यांचं संगीत असणार आहे। याआधी आलेल्या मराठीतील तमाशा या लोककलेवरचा नटरंग या सिनेमाला अजय अतुल यांच्या संगीताने एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली होती। तर तशीच उंची आणि तीच संगीताची जादू संगीतकार अजय अतुल त्यांच्या याही सिनेमातून दाखवून देतील हे नक्कीच। तर ह्या होत्या विठाबाई नारायणगावकर यांच्यावरच्या येणाऱ्या इठा या सिनेमाबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी। आता ज्या प्रकारे सोशल मीडियावर या सिनेमाच्या चर्चा होत आहेत त्यावरून तरी असं वाटतंय की नक्कीच हा सिनेमा 100% बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल। तर आता या सिनेमातील शेवटची आणि उत्सुकतेची गोष्ट ती म्हणजे या सिनेमाचं प्रदर्शन। तर ज्याप्रमाणे बोललं जाते की 2026च्या मार्च महिन्यापर्यंत या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण होईल आणि जर तसं झालंच तर आपण असा अंदाज लावू शकतो की कदाचित सगळ्याच गोष्टी नंतर सुरळीत झाल्या तर 2026च्या शेवटच्या महिन्यापर्यंत हा सिनेमा आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळू शकतो।